नमस्कार मंडळी, शिव सकाळ सर्वांना झाली सगळ्यांची चहा पाणी. बघा नेमकंच उठल्या पहिला पिवरा नाही बघा मी पाणी, कारण जसं मी झोपेतून उठतोय ना पहिला उठलं मी अजून पाणी पितो एक ग्लास. इकडं चालू आहे बा मम्मीचा स्वयंपाक. मम्मी बसली स्वयंपाकाला. इकडे कशी भाजीवर राहिली काय माहिती. बोला मम्मा. नमस्कार कोण म्हणन. नमस्कार भावांनो बहिणींनो, शुभ सकाळ. काय चालली आहे? झाली का चहा पाणी? आमची झाली पहा आता चहा पाणी झाली. आता स्वयंपाकाला लागले. चालले पहा आता बनवायला लागले आलूची भाजी. आलू धुतलेत, चपात्या. पिठ मळून ठेवले. मुरमुर बनवून लागले काय? नाही पसारा काय ते टोपल्यात डब्यातून सगळं सामान काढलंय ना बाहेर, त्याच्यामुळे आले मुरमुऱ्यावर. आज मस्त सुकी आलूची भाजी मंडळी. कुठले मम्मी आता आवरून लवकर तर बघत राहा शेवटपर्यंत ब्लॉग. आपल्याला जायचं आहे आज मम्मीला घेऊन दवाखान्यामध्ये. सरकारी घाटी म्हणून जावं लागेल दवाखान्यात. इंजेक्शन द्यायचे मम्मीला. आता मम्मीचा स्वयंपाक झाला मम्मी पण आवरून घेईन, आंघोळ वगैरे करा. मी पण आंघोळ वगैरे करून घेतो, तयार होतो. जाणे आपल्याला घाटी जरा जर थोडी लंबीच आहे त्याच्यामुळे जाणं आहे आपल्याला पण. बघा त्या शेवटचा ब्लॉग किती इंजेक्शन देतात काय. तर मंडळी आवरलंय सगळ्यांचं. मम्मी पण आवरून वेळ झाली. जेवण वगैरे जेवली नाही मम्मा? जेवलीस का? मग आपलं पण नेमकंच जेवण झालंय. पप्पाची काय गडबड झाली काय माहिती. आता निघायचं बघा, सगळं आवरलेलं आहे. आता निघलो तर आपण. चला पहा मंडळी, दवाखान्यात आपण आलेले. चिठ्ठी वगैरे फाडली, डॉक्टर मॅडम पण लिहून घेतलंय. आता जायचं इंजेक्शन घ्यायलाच मम्मीला. तिथं आलोच बघा, इथं नंबर आहेत वाटतं थोडेफार. बघू चला मंडळी. आता गेलं तर आपण जास्त काही सकाळी लवकर आलतो ना आपण, त्यामुळे एवढी काही गर्दी नव्हती. गर्दी नसल्यामुळे आपलं आज काम जरा लवकर झालं बघा. आता हे फॉर्म द्यालेलं आहे आणि याच्यावरती तर मला दुसऱ्या तारखी पण द्यालेल्या आहेत. परत यायचं आहे आपल्याला. आता आज किती आहे? आज तारीख आहे? आज 27 तारीख आहे. आता डायरेक्ट 30 तारखेला 2 दिवसांना डबल यायचे. पहिल्या दिवशी ते डायरेक्ट 3 इंजेक्शन दिले मम्मीला. आणि असं 1 2 3 असं 3 वेळा जायचं आहे परत. आणि 3 वेळा 2 इंजेक्शन देणार दोन्ही हातामध्ये. कसं वाटतंय मग आता इंजेक्शन घेता कसं वाटतंय? आता आपण घाटीला आलो म्हणजे गर्दी पाहिजे एकदा किती. तर बा मंडळी माझ्या गर्दी बघा किती आहे. सगळं ते चिठ्ठ्या फाडासाठीच लाईनीला लागलेले आहेत आधार कार्ड वगैरे घेऊन. पण त्यांनी काय केलेलं आहे, मोबाईलवरती पण चिठ्ठी फाडता येते ना, त्याच्यामुळे आपला नंबर लवकर लागला. बाकी सगळं आधार कार्ड घेऊनच तिथं उभेच आहेत. पूर्ण इळ जातो मग त्याच्यामध्ये. चला आता निघलोच बघा आपण घरी. आता घरी गेलं बघू. चला पहा मंडळी, आलो तर आताच घरी. दवाखान्यातून आताच घरी आलो. हे 3 इंजेक्शन दिले. 3 ह्या दंडामध्ये 2 दिलेत, ह्या दंडामध्ये 1 दिलंय. दंड असा वर भाऊ देणार नाही, दंड दुखू राहिलाय. काय करावं. आज 3 दिलेत. आता परत 30 तारखेला बोलवलंय, 3 तारखेला बोलवलंय, 25 तारखेला बोलवलंय पुढच्या महिन्यातले. डबल मग जाता येते काय होते मला. 8 मग 24 8 16 लय कुत्र्याचं लय बेकार आहे. काय गर्दी आहे दवाखान्यामध्ये, लयच गर्दी आहे. आणि होते दवाखान्यामध्ये याचे पेशंट होते बरं, कुत्रे डासल्याचे बी पेशंट होते. माझ्या पहिले 2 होते आणि नंतर 3 आलते ना का. आमच्या नंतर 3 आले, आमच्या पहिले 2 होते. काय कुत्र्याची बी शंका वाढली आणि डसायला बी लागलेत लोकायला तेवढे. बापरे. चला मला आता करावं जेवण. इकडं चाललंय जेवण. काय आहे आपलं सकाळची आलूची भाजी केलेली आहे, चपाती आहे. यायला बनवलं बा. यायच्यासाठी खिचडी खाऊ का नको, भात खाऊ का कसं, मी नक्की मला सांगा कमेंट मध्ये. काय माहिती ते खाऊ द्यायला नाहीत ना, भात खाऊ द्यायला नाहीत मला. सांगा कमेंट मध्ये हा, भात खाऊ का नको म्हणून. सनी बा अशी खिचडी बनवली, मला म्हणते तू खाऊ नको. बा खिचडी बनवली त्याने, त्याच्या हातानंच बनवली. तर खिचडी बनवली आणि मला म्हणून गेले खिचडी खाऊ नको म्हणून. 1 नंबर खिचडी झाली. काय माहिती कशामुळे खायचं नाही काय माहिती. ते सांग आणायला लागले. आबाळ बी फिरायला लागले म्हणते. किळ आणू नका म्हणे पोरा वगैरे. एक नाही खिचडी आहे, आलू आहे. आता तरी मग इकडे हे बनवणं चालू आहे. कोणी गेलं आता? तू मुरमुरे. आता
मुरमुरे बनवायचे. हा तर मुरमुऱ्याला बघून मुरमुरे डब्यात येत. या मंडळी या घेवर खायला. घेवर आणलं मम्मीने भाभीकडे गेली. ही घेवर आहे फिनी. खायला मी सगळं खाऊन घेईन पण ती एवढं गोड असतंय ना मग खाऊ नाही वाटत ना. तो कोणी खात नाही. सांगा तुम्ही कमेंट मध्ये. बघूनच गरम कर पहिलं मुरमुऱ्याला. नक्की सांगा कमेंट मध्ये भात खाऊ नाही का म्हणून सनी. पप्पा नाही म्हणले तर कसं व्हायचं. ते पप्पा कधी नाही म्हणलेत पण ताई आपली मंडळी काय सांगतात काय नाही हे पण ताई होती ना मला खाऊ का नको म्हणून सनी. केळं खायचे नाही सांगितले, भात खायचा नाही सांगितलं. हे म्हणायला लागले बरं. डॉक्टरनं काहीच नाही सांगितलं. डॉक्टरला विचारलं ते काहीच नाही म्हणले, काही पण खा म्हणे. पण हे चाललंय की नाही खायचा, भात नाही खायचा, केळं नाही खायचे. ते तर खातच नाही.